नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. शक्तीपीठ होऊ देणार नाही, शेतकरी नेते राजू शेट्टींची भूमिका. आम्ही तालमीत तयार झालेले पैलवान, शेतकऱ्यांचं वाटोळं करू नका, राजू शेट्टी यांची मागणी. शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का नाही जोडत, जयंत पाटलांचा सवाल. सगळ्यात मोठं शक्तीचं शक्तीपीठ म्हणजे पंढरपूर, जयंत पाटलांचा फडणवीसांवर इशारा. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सतेज पाटीलही आक्रमक. पुढच्या 8 दिवसात 12 जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदारांना जाऊन निवेदन देऊ, सतेज पाटलांचं वक्तव्य. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं. मंदिर तब्बल 5 महिन्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुलं. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. बुलढाण्याच्या शेगावमध्ये अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी पावसाची बॅटिंग. उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना पावसामुळे दिलासा. इतर भागात नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत. मीरा भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. विरोधकांचा भव्य आक्रोश मोर्चा. पीडितेला न्याय मिळवण्यासाठी विरोधकांचा मोर्चा. यवतमाळच्या एका दूध डेअरीमध्ये धाडसी चोरी. चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून केली 20,000 रुपयांची चोरी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्यात 5.5 लाखांच्या कांदा बियाणा चोरीचा पर्दाफाश. आंतरजिल्ह्यातील 3 अट्टल चोरट्यांना अटक. आरोपीकडून 5,21,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाण्यात पोलिसांची मोठी कारवाई. अवैधरित्या शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त. कारवाईत 50,13,000 रुपयांचा गुटखा साठा जप्त. मालेगाव नागपूर रस्त्यावर दुचाकी आणि टेम्पोचा रस्त्यावर भीषण अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.